श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. सावली सारंगला वहीवर असं लिहून देतो की कधी कधी तुम्ही अगदी लहान मुलासारखं वागता आणि ते वाचून सारंग हसू लागतो. तो सावलीला म्हणत असतो की सावली, आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक लहान मूल दडलेलं असतं, मात्र आपण त्याला ना अक्षरशः दाबून ठेवतो. पण जेव्हा तुझ्यासारखी काळजी घेणारी एखादी व्यक्ती आयुष्यात येते ना, तेव्हा ते लहान मूल सुद्धा आपोआप बाहेर येतं. आणि सारंगचं ते बोलणं ऐकून सावलीला हसू येतं. तर सारंग तिला विचारत असतो की सावली, मला सांग ना ग, तू माझ्याशी का बोलत नाहीये? मात्र सावली त्याला काहीच सांगण्यासाठी तयार नसते. त्यामुळे मग सारंग देखील चिडून म्हणतो की ठीक आहे, आता जोपर्यंत तू माझ्याशी बोलत नाही ना, तोपर्यंत आपली मैत्री संपली असं समज. आणि ते ऐकून सावली घाबरते, तिला धक्काच बसतो. आणि मग ती सारंगला मैत्रीच्या नात्याने भैरवीने तिला दिलेल्या शिक्षेबद्दल सांगायचं ठरवते. मात्र ती वहीवर लिहायला जाणार तितक्या तिला भैरवीचा कॉल येतो. भैरवी रागातच तिला सांगत असते की मी तुमच्या बंगल्याच्या खाली आले, ताबडतोब मला भेटायला ये. त्यामुळे सावली घाबरून लगेचच भैरवीकडे जाण्यासाठी निघते. सारंग तिला विचारतही असतो की काय झालंय सावली, पण सावली काही बोलत नाही. ती इशारा करून स्वारी म्हणते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर जेव्हा ती भैरवीला येऊन भेटते तेव्हा भैरवी विचारत असते की काय ग, तुला यायला एवढा वेळ का लागला, तू कुठे होतीस? तर सावली सांगते की मी सारंग सरांच्या खोलीत होते. आणि ते ऐकून भैरवी चिडून म्हणते की मी तुला काय शिक्षा दिली आहे हे विसरलीस का तू? आज तुला अजून मोठी शिक्षा हवी आहे की काय? आणि ते ऐकून सावली म्हणते की नाही बाई, मी सारंग सरांच्या खोलीमध्ये गेले होते, पण मी त्यांच्याशी बोलले नाही. मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते. आणि ते ऐकून भैरवी हसतच म्हणते की काही झालं तरी तू विठ्ठलाची शपथ घेत असतेस ना, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मग ती सावलीला विचारते की तू याच्यासाठी घरी काय येत नाही? तुला माहिती आहे ना की गाण्याची स्पर्धा माझ्या तारासाठी आणि तिच्या करिअरसाठी किती महत्त्वाचं आहे. हवं तर असं समज की हा तुझ्या आणि तिच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे उद्यापासून तू रोज रियाजला यायचं. जर तुला उशीर झाला तर तुला मी अजून मोठी शिक्षा देईन, हे लक्षात ठेव. आणि त्यावर सावली घाबरून हो म्हणते. पण तरीही भैरवी सावलीच्या ज्या हातावर जखम झाली असते तो हात जोरात दाबते आणि तिला पुन्हा एकदा बजावते की चुकूनही माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नको, कारण तुझ्या त्या भिकाड्या कुटुंबाला आत्तापर्यंत मी पोचलेला आहे. त्यांना दोन वेळचं खायला मिळतं ना, ते फक्त माझ्यामुळे, हे आयुष्यभर लक्षात ठेव. आणि भैरवीच्या अशा बोलण्यामुळे सावलीला रडू लागतं. तिला खूप वाईट वाटत असतं. त्याचवेळी सारंग त्यांच्या खोलीच्या बाल्कनमध्ये येतो. तो या दोघींना बोलताना बघतो. भैरवी सावलीवर चिडून तिला काहीतरी सांगत असते, हे त्याने बघितलेलं असतं आणि त्यामुळे तो खूप चिडतो. त्यानंतर सावली जेव्हा घरात येते तेव्हा सारंग लगेचच तिच्याकडे जातो आणि तिला विचारत असतो की काय झालं, काय बोला भैरवजी. पण सावली काही सांगत नाही, ती फक्त रडत असते. त्यामुळे सारंग म्हणतो की सावली, आधी तू तुझे डोळे पुसून घे आणि मग मला असं वाटतं की तू आता त्यांच्यासोबत काय काम करायला नको. पण ते ऐकून सायली घाबरते. तर सारंग म्हणत असतो की हे बघ, मला माहिती आहे तुला तुझ्या घरच्यांची खूप काळजी आहे आणि म्हणूनच तू तुझं काम इथे आल्यानंतर सुद्धा कंटिन्यू केलं. आणि खरं तर काम करणारे लोक मला खूप आवडतात, पण मला असंही वाटतं की ज्या ठिकाणी आपल्याला कामाची रिस्पेक्ट नाही, आपल्याला मान नाही, त्या ठिकाणी आपण काम करणं योग्य नाही. तू प्लीज हे काम करणं सोडून दे. आणि त्यानंतर तो तिथून निघून जातो. सावली मात्र काळजीत पडते. त्यानंतर तिलोत्तमा घरातील सगळ्या व्यक्तीशी बोलत असते. तिला कंपनीच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो आणि ती त्याबद्दल घरातील सगळ्यांना सांगत असते. तेव्हा सोहम आणि बबलू सुद्धा त्या ठिकाणी येतात. तिलोत्तमा सोहमला म्हणते की तू आत्ता आपल्या कंपनीकडे लक्ष द्यायला सुरुवात कर. आपल्या कंपनीचे काही इथिक्स आहेत, ते सगळे तुला समजून घ्यावे लागतील, नाहीतर मग तुझी सुद्धा तुझ्या भावासारखी अवस्था होईल. आणि ते ऐकून राजकुमारला वाईट वाटतं. तर त्यांचं बोलणं सुरू असतानाच सकदेव त्या ठिकाणी येतो. तो एकदम सुटाबुटामध्ये तयार झालेला असतो आणि त्यामुळे ऐश्वर्या रागातच त्याला विचारते की हे असे कपडे घालून कुठे चालला आहेस तू? तर तेव्हा सांगदेव तिला आणि त्याचबरोबर घरातील सगळ्यांना सांगू लागतो की मला सारंग सरांनी हे असं कपडे घालायला सांगितलेत. तर ऐश्वर्या विचारते पण कशासाठी? आणि त्यावेळी सारंग त्या ठिकाणी येत म्हणतो कारण मी दादाला आपल्या कंपनीमध्ये नवीन नोकरी दिली आहे. ते ऐकून घरातल्यांना धक्काच बसतो. सगळेजण सारंगला याबाबत प्रश्न विचारतात आणि त्यावेळी सारंग म्हणतो की मी माझ्या
अनुभवावरून दादाला ही नोकरी दिली आहे. मला मान्य आहे की त्यांचं शिक्षण झालेलं नाही, पण त्याला व्यवहाराचं ज्ञान आहे. पण तरीही तिलोत्तमा म्हणत असते की बघ सारंग, पुन्हा व्यवहार आणि भावना यामध्ये गलत करू नकोस. तू जो निर्णय घेतलाय त्यांना पुन्हा पुन्हा विचार कर. पण सारंग म्हणतो की हो आई, मी विचारपूर्वकच हा निर्णय घेतलाय आणि माझ्या दादावर पूर्ण विश्वास आहे. जर त्याच्याकडून काही चूक झाली ना तर मी स्वतः त्याला नोकरीवरून काढून टाकेन. आणि ते ऐकून मग तिलोत्तमा गप्प बसते. पण ऐश्वर्या म्हणत असते की हे सगळं ना या मूर्ख मुलीमुळे घडतंय. तिनेच सारंगचं ब्रेन वॉश केलं असणार, त्याचे कान भरले असणार. पण सारंग म्हणतो की असं काही नाहीये, मी हा निर्णय माझ्या अधिकाराने घेतलाय आणि तेवढा अधिकार मला आहे ना. आणि त्यामुळे ऐश्वर्या सुद्धा गप्प बसते. तिला तोंडावर चप्पल मारल्यासारखं होतं. आणि मग त्यानंतर घरातील सगळेजण आपापल्या कामासाठी निघून जातात. सोहम आणि बबलू सखदेवचं अभिनंदन करतात. तर सखदेव मनापासून सारंगचे आभार मानतो. तर सारंग त्याला म्हणत असतो की हे बघ दादा, मन लावून काम कर आणि मी तुला पगार सुद्धा चांगला दिलाय. मला खात्री आहे की त्या पगारामध्ये घरच्या सगळ्या जबाबदारी तू व्यवस्थितपणे पार पाडू शकशील. आणि त्यावेळी सखदेव म्हणतो की पण मग सारंग पुढे त्यांना असं म्हणतो, यापुढे सावलीला त्या भैरवजीकडे काम करायची गरज नाही असं मला वाटतं. आणि ते ऐकून मात्र सावलीचा चेहरा पडतो. त्यानंतर सखदेव कंपनीमध्ये लागणारे सगळे डॉक्युमेंट्स गोळा करत असतो. तितक्यात सावली त्या ठिकाणी येते. तर सखदेव तिला म्हणत असते की सावली, मी ही नोकरी करणार आहे त्या निमित्ताने तुझ्यावरचा भार तरी हलका होईल. आणि त्यावेळेस सावली म्हणते की हो दादा, पण मला सारंग सरांचं म्हणणं ऐकून भीती वाटते. त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ता मी भैरवीकडे काम नाही करायचं, बाईकडे काम नाही करायचं. आणि त्यावेळेस सखदेव म्हणतो की सारंग सर जे काही बोलतात ते अगदी खरं आहे. अगं अजून किती दिवस तू अशा या जोखडामध्ये अडकून राहणार आहेस. पण सावली म्हणत असते की अरे दादा, तसं नाहीये. तुला माहिती आहे ना भैरवी माईसाठी ताराचं गाणं किती महत्त्वाचं आहे आणि त्यांच्यासाठी त्या वाटेला त्या थराला जाऊ शकतात. त्यासाठी त्या कोणत्याही थराला वाटेला जाऊ शकतात. मी त्यांच्याकडची नोकरी कशी काही सोडून सखदेव तिला समजावत म्हणतो की हे बघ सावली, पुन्हा अशी संधी चालून येणार नाही. आणि समजा विठ्ठलाच्या मनात सुद्धा हेच असेल तर मग त्यानंतर तो तिथून निघून जातो. सावली मात्र विचारत पडते. त्यानंतर रात्री अमृता आणि राजकुमार सारंगकडे येतात आणि ते नेमकं काय बोलतात हे ऐकण्यासाठी सोहम आणि बबलू सुद्धा लपून दरवाजेच्या बाहेर उभे राहतात. तेव्हा राजकुमार सारंगला म्हणत असतो की तुला तर माहिती आहे ना आई माझ्यावर किती चिडली आणि तिचा राग घालण्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. आणि त्यावेळी त्यांचं लक्ष सोहम बबलूकडे जातं आणि ते त्यांना म्हणतात की या तुम्ही सुद्धा आतमध्ये या, पण काहीच बोलू नका. त्यामुळे ते हसतच आतमध्ये येतात. आणि मग राजकुमार सारंगला विचारतो की सांग ना सारंग, मी काय करू म्हणजे आईचा राग जाईल. आणि त्यावेळी सारंग म्हणतो की दादा, आधी तू मला सांग की तू नेमकं काय करू शकतोस. तर सोहम, बबलू आणि अमृता सुद्धा म्हणतात की हो, आणि तुम्ही काय काय करू शकतात ते सांगा. आणि मग त्यानंतर राजकुमार विचारत करत म्हणतो की आईला ती कोल्हापूरची ठुशी हवी होती ना, मग मी ती घेऊन येतो. तर तेव्हा सारंग हसतच म्हणतो की दादा, ती आईने कधीच घेतली नाही. त्यानंतर मग राजकुमार म्हणतो की मी ना ती मेहनतीचं डील क्रॅक करतो म्हणजे आई खुश होईल. तर सारंग म्हणतो की दादा, ती डील सुद्धा झाली. आणि ते ऐकून राजकुमार डोक्यातच हात लावतो. काय करावं हे त्याला सुचत नाही. आणि तितक्यातच सावली त्या ठिकाणी येते. तर सोहम सावलीचा हात वर करत म्हणतो की सावली वहिनीकडे नक्कीच काहीतरी आयडिया असेल. त्यामुळे सगळे तिच्याकडे पाहू लागतात. आणि मग सावली म्हणते की अमृता वहिनी, मला असं वाटतं की आपण तिलोत्तम मॅडमसाठी एखादी लहान जरी गोष्ट केली ना तरी त्यांचा राग जाईल. पण आपण जे काही करू ते मनापासून करायला हवं. आणि मग ती राजकुमारला असं सांगू लागते की तुम्ही तिलोत्तम मॅडमसाठी एखादं पत्र लिहा, त्यांना एखादी चिठ्ठी पाठवा. तेव्हा मग एखादं ग्रीटिंग कार्ड त्यामध्ये ना तुम्ही त्यांचे आणि तुमचे जुने फोटो लावा आणि त्यांना स्वारी म्हणा. आणि फक्त स्वारी म्हणण्यापेक्षा ना आपण त्यांच्यासाठी छान केक बनवू आणि त्यावर स्वारी लिहू. आणि सावलीची ही आयडिया सगळ्यांनाच खूप आवडते. सगळ्यांना खूप आनंद होतो. तो राजकुमार सुद्धा इम्प्रेस होतो. तो सावलीचं कौतुक काही करत नाही, पण तो म्हणत असतो की मला तर काही केक बनता येत नाही, मी स्वारी म्हणेन. तर अमृता हसतच म्हणते की काळजी करू नका, केक मी बनवते. त्यामुळे राजकुमार खुश होतो. आणि मग त्यानंतर सारंग सावलीचे आभार मानायला जातो. पण सावली काही त्याच्याशी बोलत नाही, ती पटकन तिथून निघून जाते. त्यामुळे अमृता त्याला विचारत असते की काय रे सारंग, काय झाले, सावली तुझ्याशी बोलत नाही आहे का. तर सारंग म्हणतो की हो ना वहिनी,
तिला काय झालं आहे काही माहीत, पण जर ती हे मुद्दामून माझं लक्ष वेधून घेण्यासाठी करत असेल ना तर एकदम चुकीचं करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.